नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या उडीद पिकामध्ये आज आलेलो आहोत. वास्तविक पाहिलं तर आज 25 मार्च म्हणजे पूर्ण उन्हाळ्याचा हा महिना आहे आणि आपली जी लागवड झाली होती ती जानेवारीच्या शेवटी आणि काही फेब्रुवारीच्या 1-2 तारखेला. तर कारण पाणी तसं तसं बसत गेलं. आता ही जी लागवड आहे आपली, तर ही नाही म्हटलं तरी फेब्रुवारीच्या 1 किंवा 2 तारखेची लागवड आहे. म्हणजे जेमतेम आपल्या पिकाला 55 दिवस झालेले आहे. आणि ह्या उडदामध्ये जर बघितलं तर काय झालं की तुम्हाला इथं बघू शकता की तुम्ही कुठं कुठं रोगाचं प्रमाण आहे, कुठं कुठं म्हणजे पूर्णच याच्यामध्ये. आता विषय असा आहे की एकतर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी भरपूर लागते. दुसरी गोष्ट त्याला उन्हाचा चटका लागल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे फुलं गळणे किंवा पानांचंच पिवळेपणा येणे ह्या गोष्टी आपल्या पिकामध्ये झाल्या होत्या. तरी चांगल्या पद्धतीने आपलं जे पीक आहे ते आहे. जेवढं उन्हाळ्यामध्ये व्हायला पाहिजे तेवढं आपल्याला उत्पन्न होणार नाही, परंतु हा आपण एक उडद्याचा प्रयोग केला होता. कारण आपण तुरीचं क्षेत्र खाली झाल्यानंतर खूप दिवसांनी याची लागवड केली होती. जर आपण फेब्रुवारीच्या पेक्षा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये जेव्हा आपली 8 जानेवारीला तूर काढणं झाली तर एक 10 किंवा 12 किंवा 15 जानेवारीपर्यंत जर लागवड केली असती तर आज संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्या शेंगा असत्या आणि एक 8-10 दिवसामध्ये आपलं पीक आलं असतं. परंतु असो, जे लेट झालं किंवा लेटमुळे काय होते किंवा एकंदरीत कशा पद्धतीने आपलं नुकसान होते ते सुद्धा आपल्या लक्षात आलं. मित्रांनो, याची जी लागवड केली होती आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, कशा पद्धतीने आपण लागवड केली होती. परंतु नंतर काय झालं की पाहिजे तसं ते पीक आपलं आलं न आल्यामुळे आपण त्याचे व्हिडिओ टाकणं बंद केले होते. परंतु आज चांगल्या पद्धतीने आपलं पीक दिसत आहे. जिथं कुठं कुठं आपल्याला फुलं, त्याचबरोबर आपल्याला शेंगासुद्धा दिसत आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण आज टाकत आहोत. वास्तविक पाहिजे असं उत्पन्न याच्यामध्ये आपल्याला होणार नाही, कारण हा आपला 3.5 एकराचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आपला एक साधारणतः 2-2.25 एकराचाच प्लॉट आपला चांगल्या पद्धतीने आलेला आहे. बाकी जे काय तिथं पाहिजे असं त्याची ग्रोथ झालेली नाही आहे किंवा त्याला लेट पाणी झाल्यामुळे तिथं शेंगा नाही आहे किंवा तिथं पीक एकदम छोटं आहे, म्हणजे अशा पद्धतीने. आणि दुसरं गोष्ट की याच्यामध्ये आपल्याला हरिण यांनी खूप नुकसान केलं होतं. तरीही तशा अवस्थेमध्ये असूनसुद्धा बरंचसं पीक आपलं आता वाचलेलं आहे. पुढच्या वर्षी आपण ज्या आपल्याच्यानं चुका झाल्या त्या आपण टाळून चांगल्या पद्धतीने उडदाचं उत्पन्न घेऊ. आता तुम्ही जर बघितलं तर जिथं जास्त प्रमाणात पाणी म्हणजे चांगल्या पद्धतीने पाणी आहे तिथं जर म्हटलं तर आपलं पीक खूप चांगल्या पद्धतीने आहे. म्हणजे आता ह्या जर 2 ओळी म्हटलं तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने आता इथलं जे ओळ आहे तिथं हरणांनी खाल्लेला आहे. तर हा जो पट्टा आहे हा खालचा पट्टा आहे आणि इथं ड्रिपने फास्ट पाणी जाते, त्यामुळे हा एकंदरीत चांगल्या पद्धतीने आपल्याला इथं ग्रोथ झालेला दिसते. याची जर हाईट म्हटलं आपण तर 1.5 फुटापर्यंत याची हाईट झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की खाली याला फुलंसुद्धा चांगल्या पद्धतीने लागलेले आहे. फुलांचं शेंगांमध्ये रूपांतरसुद्धा चांगल्या पद्धतीने होत आहे. म्हणजे हा जो आपण एक प्रयोग केला होता हा सक्सेसच आहे. परंतु एक 15 दिवस अगोदर पाहिजे आणि पाण्याची अवेलेबिलिटी फुल पाहिजे. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आपण जे म्हणतो की खूप पाणी लागते, ते खरंच खूप पाणी लागते. कारण जी पहिली चूक आपण झाली होती की याची लागवड जी केली होती आपण थोडी लांब लागवड केली होती. तर ही लागवड जवळच पाहिजेत, म्हणजे इथं एक लागवड आणि इथं एक लागवड अर्ध्याच फुटावर किंवा तुम्ही 5 इंचसुद्धा इतकं कमी अंतरावर याची लागवड करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला मधात दुसरी ओळ टाकता येते, परंतु ती पडत नाही, कारण मग तुम्हाला ड्रिपला छिद्र पाडून त्या गोष्टी कराव्या लागतात. असं जरी केलं तरी तुम्हाला जर याची हाईट थोडी वाढली तर पूर्णपणे हे पीक थोडं इकडे येते, हे थोडं इकडे येते. मधात जो गॅप आहे तो 1.5 फूट 2 फुटाचा गॅप तुम्हाला राहू शकते. चांगला हा एक प्रयोग होता आपला. आपल्याला जे लागवडीसाठी एकरी 7 ते 8 किलो बियाणं लागलं होतं. कारण तुम्ही जर बघितलं तर याची लागवड खूप दाट पद्धतीने आहे आणि एका ठिकाणी आपण 5-5, 6-6 बियांची लागवड केली होती. 2 रोपातील अंतर आपलं 5.5 इंच होतं. तुम्ही 2 रोपातील अंतर वाढवू शकता किंवा अंतर तेवढंच ठेवून बियांची जी एकंदरीत जास्त संख्या आहे ती कमी करू शकता. म्हणजे 5-6 ऐवजी तुम्ही 3-4 याच्यामध्ये टाकू शकता. चांगल्या पद्धतीनं इकडे पीक दिसते. परंतु हा जो त्याच्यावरती रोग दिसतोय हा आपला येलो मोझॅक किंवा
प्रोटीन डिफिशियन्सी आपल्याला म्हणता येईल. आता येलो मोझॅक वरचे आपण जे 2 वेगवेगळे औषधं SLR त्याचबरोबर अजून दुसरं एक दिलं होतं कंटेंट, ते आपण 2 वेगवेगळ्या फवाऱ्यात एक 7-8-10 दिवसांचं अंतर ठेवून फवारणी केली होती, परंतु त्याचा कुठलाच आपल्याला फायदा झालेला नाही. दुसरी गोष्ट, जे डिफिशियन्सी म्हणतो आपण कुठल्या तरी मायक्रोन्युट्रिएंटची, तर आपण त्याचाही याच्यामध्ये वापर केलेला आहे. आता नेमकं कशानं झालं अजून कुठल्याच तज्ज्ञाला याचं काढता नाही आलं, परंतु जर बघितलं तर त्याच्यामध्ये थोडंफार डेफिशियन्सी असूनसुद्धा याला चांगल्या पद्धतीने इथं फुलं आणि शेंगा यायला लागलेल्या आहे. आता यातला 1-2 दिवसामध्ये आपण परत फवारणी घेणार आहोत, जी की आपली शेवटची फवारणी ठरेल. कारण फुलांसाठी, शेंगेसाठी आणि एकंदरीत मायक्रोन्युट्रिएंट्स असे सगळे घटक घेऊन आपण त्याची फवारणी घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं हे पीक यावर्षी आहे. जर बघितलं तर पीक चांगल्या पद्धतीने आहे, परंतु उत्पन्न होईल की नाही ह्याची शाश्वती आपल्याला देता येणार नाही. कारण लेट झालं आहे. फुलं अजून काही काळ टिकतील की नाही हे एक गॅरंटी